समोर आहे या कार्यालयाला आम्ही 27/7/2025 रोजी निवेदन दिले होते की गावातील काही गावगुंडांनी गावामधील जो काही स्वातंत्र्यापूर्वीचा नगर रस्ता आहे, जवळजवळ 60-70 वर्षापूर्वीचा जो नगर रस्ता आहे तो त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक काही लाभाच्या गोष्टीसाठी तो शेतकऱ्यांची अडवणूक केली आणि तो बंद केला। त्याच्यानंतर समोर सुद्धा शेतकऱ्यांना शेतीत जाण्यासाठी जो काही पर्यायी व्यवस्था रस्ता होता तो सुद्धा त्यांनी JCBच्या सहाय्याने खोदून बंद केला। याच्यामुळे आम्ही साहेबांना निवेदन दिले आणि निवेदन देऊन त्यांना आम्ही विनंती केली की बाबा तुम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्या, कारण की भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि भारतामध्ये शेतकरी सर्व जगाचा पोशिंदा आहे आणि त्या जगाच्या पोशिंद्यावरती जर असं कोणी येत असेल, रस्ता अडवित असेल, त्यांना मानसिक त्रास देत असेल, इकडून जाऊ नको तिकडून जाऊ नको, अडवणूक करायची, धमकी द्यायची, म्हणजे हे काय पटण्यायोग्य नाही। त्याच्यामुळे आम्ही तहसीलदार साहेबांना सुद्धा निवेदन दिलं की 3/7/2025 रोजी आम्ही इथं येऊन आत्मदहनाचा इशारा त्यांना दिला होता। आदरणीय तहसीलदार साहेबांना आम्ही भेटलो। तहसीलदार साहेबांना भेटल्यानंतर तहसीलदार साहेब उडवडीचं उत्तर देऊन आम्हाला पळवण्याचा इथून प्रयत्न करत आहेत। ते आम्हाला म्हणत आहेत की बाबा हे 8 दिवस द्या, 15 दिवस द्या, कुठं पंचनामाच करू, नाही तर तुम्हाला मी जर जमत नसेल तर आम्हाला तुम्ही दुसरीकडे तपास वर्ग करा, असं म्हणून ते आम्हाला इथून हाकलून देण्याचा प्रयत्न करत आहे। तर आमच्या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की तुम्ही जे आहे, आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या वतीने आम्ही इथं पुढे निदर्शन करायला आलेलो नाही, कुठल्याही गोष्टीचा कोणाच्या विरोध करायला आलेलो नाही। आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी, आमच्या शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या रस्त्यासाठी इथं आलेलो आहोत आणि उपस्थित राहिलेलो आहे। माझं हेच म्हणणं आहे की तहसीलदार साहेब तुम्ही न्याय करा, तुम्ही आमच्या सोबत आज तिथं चला, तुम्ही जाय मोक्यावर जाऊन ते रस्ता प्रत्यक्षात बघा, तुमचं भूमी अभिलेखचे काही अधिकारी असतील त्यांना सोबत घ्या, तुम्ही त्यांच्याकडून नकाशे काढा, त्या नकाशाप्रमाणे जे काही सत्य असेल त्या सत्यतेप्रमाणेच आम्हाला द्या। आम्हाला कुठलंही कोणाचंही, आम्ही शेतकरी लोक आहेत, आम्ही काही लुबाडणारी गँग नाही, आमची काही लुबाडणारी टोळी नाही। आम्हाला आमच्या हक्काचा जो काही रस्ता असेल तो आदरणीय साहेबांनी, आमच्या न्यायदेवतांनी, आम्ही त्यांना न्यायदेवता म्हणतो, त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करतो।